हो किती दिवस तुम्ही भक्तांना जाऊ दे त्यांच्या जेव्हा पोट भरून त्यांना पागल म्हणता का? खोटं बोल नका. कुठले तुम्ही आधार कार्ड दाखवा पहिले. काही नाटक फक्त खोटं बोलणार आहे का? त्याला काही घेणं ना. आपल्या मुलांना तुम्ही शिक्षण करायसाठी शाळेत शिकवा, जर पैसे नसतील तर आम्ही नगरसेवक त्यांचं शिक्षण करू, परंतु तुम्ही लहान मुलांकडून असे व्यवसाय करून गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांना जाऊन देऊ नका. आज भल्या सकाळी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, सभापती, सर्व नगरसेविका, नगरसेवक शहरात फेरफटका मारत असताना अनेकांना सज्जड इशारा देत भाविकांना त्रास न देण्याच्या सूचना देत असताना त्याचवेळी एका भाविकानं हा ताफा पाहताच त्याच्यासोबत एका गजरा विक्री करणाऱ्या महिलेनं उद्धट भाषेत संवाद केल्याची तक्रार करताच आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक निलेश खोते, नगरसेवक बापू ठाकरे, सुधीर शिंदे यांनी संबंधित महिलेला चांगलेच फैलावर घेत पुन्हा अशा भाषेत भाविकांशी संवाद केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. तुम्ही का करा, तोंडाची चांगली बोली करा. पैसा तुम्ही 50 जागी 100 मागा, त्याला पसंत यायला घेतात, नाही गेल तर जातात करत. तुम्ही व्यापार करणारे चांगलं बोला. कशासाठी देवाला. आज शिर्डी नगर परिषद शिर्डी तसेच शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थांचे सुरक्षा रक्षक अशा संयुक्त विद्यमानाने आम्ही शिर्डी नगर परिषदच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, सर्व नगरसेविका व नगरसेवक आम्ही या ठिकाणी मंदिर परिसर, पालखी रोड या ठिकाणी एक फेरी काढली होती. फेरी काढायचं कारण असं होतं की अनेक आपण बातम्यांमध्ये बघितले असेल की इथे मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी होत असते आणि त्याच गर्दीचा फायदा घेत लहान मुलं म्हणजे त्यांचे आई वडील लहान मुलांकडून व्यवसाय करत असतील. काही लहान लहान मुलं फोटो विकायचा धंदा करतात, काही लोक टिळा लावायचं काम करतात आणि याच्यामध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लहान लहान मुलं सुद्धा आम्हाला या ठिकाणी आढळून आली. या ठिकाणी आज शिर्डी शहर हे मोठं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं देवस्थान असताना अशा प्रकारे शिर्डी शहरात घडत असताना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषदेचे सर्वच नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष काम करत आहे. अशाच पद्धतीने गुन्हेगारी मुक्त शिर्डी शहर झालं पाहिजे. आज आम्हाला निदर्शनात आलं की लहान लहान मुलं त्यांचे आई वडील स्वतः या लहान मुलांना व्यवसाय करायला लावतात आणि मंदिराच्या बाहेर ज्यावेळेस साई भक्त दर्शन करून येतो तर सर्रास एक लाईनमध्ये 15-20 भिक्षे करू त्यांचा पाठलाग करून जबरदस्तीने त्यांच्याकडून पैसे ओढण्याचा प्रयत्न करतात आणि या जे साई भक्त या ठिकाणी साईबाबाचं दर्शन घेऊन प्रसन्न झालेले असतात त्यांना कुठेतरी त्रास देण्याचं काम या भिक्षे करून कोण असेल लहान मुलांकडून होत असतो. तर आम्ही इथून पुढे देखील नगर परिषद मार्फत, पोलीस स्टेशन मार्फत वेळोवेळी प्रत्येक आठवड्यात चक्कर मारून आम्ही ही कारवाई करणार आहोत. आणि इथून पुढे आता तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही सांगतो की जे आई वडील लहान मुलांकडून हा व्यवसाय करून घेत असतील त्यांनी वेळेत सतर्क व्हावं. आपल्या मुलांना तुम्ही शिक्षण करायसाठी शाळेत शिकवा, जर पैसे नसतील तर आम्ही नगरसेवक त्यांचं शिक्षण करू, परंतु तुम्ही लहान मुलांकडून असे व्यवसाय करून गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांना जाऊन देऊ नका अशी विनंती मी सर्व पालकांना या निमित्ताने करतो. आणि शिर्डी नगर परिषदच्या वतीने अशी कारवाई इथून पुढे प्रत्येक आठवड्यात सरप्राईज व्हिजिट आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने शिर्डी शहरामध्ये आम्ही घेऊ असं मी सर्वांना सांगू इच्छितो. आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मंदिर परिसरामध्ये जे लहान मुले त्यांचे पालक आणून सोडतात आणि ते लहान मुले पाकिटमारी, गंध लावणे असे प्रकार करतात. त्या लहान मुलं काही भिक्षे करू हे सर्व आम्हाला मंदिर परिसरात आढळलं. ह्या सर्वांवर पायबंद घालण्यासाठी आम्ही आमच्या नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल यांच्याशी बोललो आणि त्यावर पायबंद घालण्यासाठी आम्ही व्यवस्थित नियोजन करून हे सर्व कसं थांबेल यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत आणि वारंवार महिन्यातून 2-3 वेळेस असे व्हिजिट घेऊन याच्यावर पायबंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. सद्गुरू साईबाबांची भूमी आहे आणि पवित्र भूमी आहे आणि ही पवित्र भूमीच काही बाहेरच्या लोकांनी खराब करायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. अनेक तक्रारी आल्या साई भक्तांच्या, त्या अनुषंगाने आम्ही सर्व नगरसेवकांनी आज गावठाणामध्ये म्हणजेच मंदिर परिसरामध्ये फेरी घेतली आणि खऱ्या अर्थानं स्वच्छ शिर्डी आहे, सुंदर शिर्डी आहे, परंतु आता सुरक्षित शिर्डी कशी होईल यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. खरं तर आमच्या एक गोष्ट निदर्शनास या ठिकाणी अशी आलेली आहे की जे बाहेरून लोक आलेले आहेत ते लोक येतात, शिर्डी घाण करतात आणि निघून जातात, अशी परिस्थिती आहे.
अनेक प्रकारचे जे क्रिमिनल आहेत म्हणजे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते या ठिकाणी येतात गर्दीच्या दिवशी. म्हणजे आज गुरुवार येतं, आज प्रचंड लोक या गुन्हेगार या ठिकाणी आलेत. म्हणजे अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी काही म्हणजे उघड बोलता येत नाहीत. परंतु आता आम्ही सर्व नगरसेवकांनी ठरवलं आहे की आता बाबांची नगरी अतिशय सुरक्षित ठेवायची आहे. कोणत्याही साई भक्ताला त्रास होणार नाही आणि साई भक्त हाच केंद्रस्थानी मानून आज आपण या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक काम करणार आहोत. आता ही आमची पहिली व्हिजिट होती सर्व याला गावठाणामध्ये. तर आम्ही सातत्यानं या ठिकाणी गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी लहान मुलांच्या हाताशी धरून त्यांच्याकडून गुन्हा करून घेतला जातो, त्या क्राईम केला जातो. असं देखील काही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. आई वडील जे आहेत, आई वडीलच आपल्या मुलांना पाकिटमार म्हणून पाठवतात लाईनमध्ये, अशा पण गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत. आता याबाबत आमची एक बैठक होईल आणि त्याच्याबद्दल शिर्डी पोलीस स्टेशनचे PI गलांडे साहेब असतील, DYSP भारती साहेब, आमचे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आम्ही सर्व सामायिक बैठक घेऊन एक चांगल्या प्रकारची व्यूहरचना आपण आम्ही करणार आहोत, जेणेकरून संपूर्ण गुन्हेगारी शिर्डीतली नष्ट झाली पाहिजे असा आमचा ध्यास आहे. आज सर्व नगरसेवकांनी आम्ही द्वारकामाई परिसरामध्ये फिरत असताना एक गोष्ट तर प्रामुख्यानं आम्हाला अशी जाणवली की अनेक भिक्षेकरू की जे चांगले हातपाय असताना म्हणजे चांगले धडधाकट असताना ते भिक्षा मागतायत. त्याचबरोबर एक बाई अशी दिसली एकदम व्यवस्थित आहे, 40-45 वर्षाची ती महिला आहे. ती स्वतःच्या मुलांना भीक मागायला लावते, परत ती गंध लावायला लावते आणि स्वतः मात्र एखाद्या सावलीत बसून आरामात बसून राहते. असे देखील अनेक उद्योग आहेत. 1-2 जण असे पकडले की त्यांच्याकडे आधार कार्डच नाही, आधार कार्ड आहे तर ते परप्रांतीय आहेत, परराज्यातून या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या आता याचा सखोल अभ्यास करावा लागेल. कारण जर शिर्डी सुरक्षित राहिली तर इथं येणारा साई भक्त सुरक्षित राहील अशी आमची सर्व नगरसेवकांची भावना आहे आणि त्या प्रामुख्याने त्याच दृष्टिकोनातून आज आम्ही काम करणार आहोत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.